वसईमध्ये शिवसेनेच्या शिंदे गटात आज विविध पक्षाच्या 800 पदाधिकाऱ्यांनी पक्षप्रवेश केला आहे। शिवसेनेचे उपनेते आणि पालघर जिल्हा संपर्क प्रमुख रवींद्र फाटक यांच्या उपस्थितीत हा पक्षप्रवेश करण्यात आला। यावेळी वसईत फाटक यांचं शिवसैनिकांनी चंगी स्वागत केलं। बहुजन विकास आघाडी, शिवसेना ठाकरे गट, काँग्रेस, बहुजन वंचित आघाडी, आम आदमी पक्षाचे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी प्रवेश केला। वसई विरारमध्ये गेल्या 35 वर्षांपासून बहुजन विकास आघाडीची एकहाती सत्ता होती। मात्र या विधानसभा निवडणुकीत मतदार राजांनी नालासोपारा, वसई आणि बोईसर विधानसभेत शिवसेना आणि भाजपाने आपले उमेदवार निवडून दिले आहेत। तसेच सध्या वसई विरार महानगरपालिकेच्या निवडणुकीचे वारे वाहू लागल्याने आगामी दिवसात आणखी मोठे धक्के देणार असल्याचं शिवसेनेचे जिल्हाप्रमुख निलेश तेंडुलकर यांनी यावेळी सांगितले। तालुक्यामध्ये किमान 800 ते 1200 लोकांनी शिवसेनेमध्ये प्रवेश केला आणि हे विविध पक्ष भारतीय जनता पार्टी असेल, उभाटा असेल, आप असेल आणि मोठ्या प्रमाणात बहुजन विकास आघाडीचे कार्यकर्ते होते यांनी या शिवसेनेमध्ये प्रवेश केला। कोणाच्या हस्ते प्रवेश झाला, काय कसं? पालघर जिल्हा संपर्क प्रमुख आमदार रवींद्र फाटक या कार्यक्रमाला उपस्थित होते आणि संपूर्ण वसई तालुक्यातील पदाधिकारी यांच्या पुढाकाराने हा प्रवेश झाला। आगामी जे निवडणुका आहेत महानगरपालिकेच्या त्या पार्श्वभूमीवर काय मोठा स्फोट होणार आहे का? आणखी एक पक्षप्रवेश होते का? आणखी पुढच्या आठवड्यामध्ये मोठ्या प्रमाणात पदाधिकारी येत आहेत। सर्वसाधारण आपण एक ट्रेंड बघितला लोकसभा असो का विधानसभा, की ज्या पक्षाचा आमदार आला, खासदार आला तर त्या पक्षाकडे जाण्याची एक मानसिकता असते। पण आज वसई विरारमध्ये महायुतीचे आमचे उमेदवार विजयी झालेले आहेत। असं असताना सुद्धा मोठ्या प्रमाणात शिवसेनेच्याकडे लोकांचं आकर्षण आहे आणि समाजातील विविध थरावाची, म्हणजे त्या डॉक्टर आहेत, आज काही काही प्रवेश केला, ते वकील होते, डॉक्टर होते आणि सर्व जाती धर्म म्हणजे ख्रिस्ती बांधव, मुस्लिम बांधव यांनी मोठ्या प्रमाणात प्रवेश घेतलेला आहे।